आणि आता हा आपल्या बजेटमधला पापलेट आलेला आहे आणि त्याचं पण भरलं पापलेट करतोय. पण मला सांगा वहिनी की आता हे जे पापलेट आलेलं आहे या साईजचं, तर हे साधारणतः काय भावात आहे तुम्हाला? हे आम्हाला पडतं 100-125 मध्ये एक ना, ते 125 रुपये. मग आम्हाला 400-500 रुपये जोडी मिळतंय. काय हो, वाट लागते सगळ्या महिन्याच्या खर्चाची. हे आम्हाला तुम्ही 150 तरी द्या ना एक. देऊ ना, आता घेणार आता देणार. आता देणार ना? ओके, चला वसईमध्ये एक कसं पाटला मी घेणार आहे फिशचा, कारण आताच फक्त आजच. हो आजच, नाहीतर नंतर दिले तर मारतील ना तुम्हाला तुमचे सगळे मारतील नाही का? हे सगळे गुपितं सांगणार नाहीयेत आपल्याला अजिबात. म्हणजे तुम्ही समुद्रावर इथे आलात तर तुम्हाला ते थोडंसं बजेट करून देतील. तर तो पेट्रोलचा जो आपला खर्च आहे त्याच्यात आपण 4-5 जोडी तरी मासे घेऊ शकतो. ओके, बरं मला सांगा ना साहित्य. पापलेट, नारळ, मीठ, चिंच, मिरच्या, हळद, लसूण आणि मीठ यांची पेस्ट, तेल आणि कोथिंबीर. साहित्य आपण बघितलं आणि आता आपण हे वाटण आधी करतो सारणासाठी. अच्छा, पण मग आपण ते हळद आणि घेतलं होतं ते कधी वापरणार? ते नंतर पापलेटच्या वरून लावण्यासाठी तो मसाला. हा, आणि हे आतमध्ये भरण्यासाठी सारण. हो, ओके, बरं काय प्रमाण आहे ते पण सांग. हे नारळ पूर्णच घेऊया. किसलेलं नसलं ना तरी चालतं, तुकडे तुकडे जरी असले ना तरी चालतात, कारण मिक्सर मध्येच टाकायला लागतं. बरोबर. कोथिंबीर, त्यानंतर कोथिंबीर, मिरच्या आता आपल्याला तिखट किती पाहिजे त्याच्यानुसार. म्हणजे आगरी किंवा कोळी समाज करत असेल, मराठा समाज करत असेल तर झणझणीत, आणि आपल्या सगळे मुंबईचे साधे लोक करत असतील सतत थोडी आंबटपणा येण्यासाठी, तर त्यांनी कमी तिखट घ्या. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ. ओके, हे आता पेस्ट करून हे आपण पेस्ट करूया मिक्सर. मग आपण आलं लसूण नाही घेत का? आलं लसूण. तर आता हे वाटण करून घेतो आणि त्याच्यानंतर पुढची तयारी करू. ओके, मिक्सरमधनं काढू. आपण जे ग्रीन वाटण करून घेतलं मिक्सरमधनं ते आलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय काय म्हणालात तुम्ही? लसूण, हळद आणि मीठ. आणि आता हा कसं भरण्याच्या मध्ये वेगळ्या पद्धतीने कापायला लागतं ना? कापायला लागतं, कारण ते चटणी पापलेट आम्ही असं बरोबर हे असं एका साईडनी अख्खं ना कापून मधलं सगळं आतडं वगैरे काढून धुवून घ्यायचं. तर आता कसं भरणार आहे? आता हे पोटात आपण व्यवस्थित पोट भरून भरायचं. म्हणजे तो सगळीकडे लागेल आणि खाताना मसाल्याबरोबर खाता येईल. हे मग अशा पद्धतीने व्यवस्थित भरून घेऊया तो मसाला कच्चा असा पापलेटमध्ये. पण मग आता ह्याला अजून चिरा वगैरे द्यायला लागत नाहीत का? या बाजूने, उलट्या बाजूनी ना? या बाजूने, कारण हे पातळ असतं ना इथे जाड. काट्याच्या उलट्या बाजूने चिरा द्यायचा. आपण चिरा देऊ, म्हणजे तो जो मसाला आपण लावणार तो त्याच्यात अडकून राहील चांगला. आणि अडकून पण, आणि चिरा दिल्यानंतर काय होतं, शिजतं पण. शिजतं. तुम्ही तुमच्या कोळणीकडनं असं करून घेऊ शकता किंवा मग चांगली धारदार सुरी त्याला पाहिजे हा कट येण्यासाठी. आम्ही ना जास्त करून हे विळी असते आमची, आम्ही त्याला काती म्हणतो. काती किंवा कोयती म्हणतो, त्याच्याने आम्ही ते बरोबर. सुरीने आम्हाला जास्त नाही येणारच नाही, त्याला तो कर्व आहे ना तो कोयतीला परफेक्ट, त्याच्यामुळे ते असं कचाकच कापून मिळतं आपल्याला. तर आता हे लावायचं ना, हळद, आलं नाही सॉरी, हळद, लसूण आणि मीठ. आता हाताने लावायला लागेल हे. व्हेरी गुड. ही पण आपण दोन्ही बाजूने लावून घेऊया. हे दोन्ही बाजूने हे आपण जे कापल्यात ना त्याच्यात व्यवस्थित. आणि आता रव्यामध्ये घोळवून तळायचं ना? तुम्ही रव्यामध्ये नाही तळलं आणि नुसतं तसंच तळलं ना नो प्रॉब्लेम. पण मग आम्ही मोस्टली तसंच तळतो. डायरेक्ट? हो, डायरेक्ट. म्हणजे तांदूळाच्या पिठात वगैरे असं नाही? हे डायरेक्टच तळतो. फक्त आम्ही बोंबील असतात ना, ओले बोंबील, तेच फक्त रव्यात किंवा तांदळाच्या पिठात तळतो. बाकी सगळे मासे तुम्ही डायरेक्ट तळतो. क्या बात आहे. ओके, तर मग आता तळायची तयारी करूया.
पापलेटला जो आपण मसाला लावला तर तो रेडी आहे आता तळणीसाठी. आणि तेल घेतलेलं आहे आपण बऱ्यापैकी. तेल झालेलं आहे. आपण कुठल्याही पिठात तो घोळवत नाही आहोत, डायरेक्ट. आणि पण तो असाच द्यायचा शेपटी आणि डोळ्यासकट सर्व करताना, तेव्हा तो छान दिसतो. हां, आता तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंनी ना, उलटून. ओके, तर तसा करून घेतो. आणि हा चुरचुरीत हे पापलेट, भरलं पापलेट आम्ही कसं काय केलं तुम्हाला आम्ही शिकवलंय व्यवस्थित. तर त्याच्यासाठी जे साहित्य लागेल ते साहित्य आणि कृती लिहून. भरलं पापलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पापलेट, ओलं खोबरं, मीठ, चिंच, हिरव्या मिरच्या, हळद, लसूण आणि मिठाची पेस्ट, तेल आणि कोथिंबीर. कृती: एका बाउलमध्ये ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, चिंच आणि मीठ घेऊन हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. पापलेटला मधून चीर देऊन ते स्वच्छ करून घ्यावेत आणि त्यामध्ये हिरवं वाटण भरावं. बाहेरून चिरा देऊन पापलेटला मीठ, लसूण आणि हळदीची पेस्ट लावून घ्यावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये पापलेट दोन्ही बाजूनी खरपूस भाजून सर्व्ह करावं.